भावाने भावाशी कसं वागावं यासाठी रामकथा आहे. कसा असावा भाऊ, कसा असावा मित्र, सुग्रीवाला बिभीषणाला जाऊन विचारा. सुग्रीवजी बिभीषणजी सांगतील माझ्यासारखा, माझ्या मित्रा सारखा मित्र असावा. आणि सांगू द्या गड्या मला, कसा असावा शत्रू, रावणाला जाऊन विचारा. रावण सांगेल माझ्या शत्रू सारखा शत्रू असावा. माणसाला चांगले मित्र असावेत, पण माणसाला शत्रू सुद्धा असले पाहिजेत. एक वाक्य सांगू, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कधी चांगला असतो. कपटी मित्र असताना जरी तुमचा मित्र असेल, पण तो तुमचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही. यापेक्षा दिलदार जर शत्रू असतील तर तुमच्या जीवनामध्ये तो तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. कसा असावा पुत्र, दशरथाला जाऊन विचारा. दशरथजी सांगतील माझ्या पुत्रासारखा पुत्र असावा. कसे असावेत पती, जानकी मातेला जाऊन विचारा. जानकी माता सांगेल माझ्या पतीसारखे पती असावेत. कसे असावेत पिताश्री, लवकुशाला जाऊन विचारा. लवकुश सांगतील माझ्या पित्यांसारखे पिता असावेत. कसा असावा स्वामी, हनुमंतरायाला जाऊन विचारा. हनुमंतराय सांगतील माझ्या स्वामी सारखा स्वामी असावा. शत्रू असावा, विरोधक असावेत. माणसाला विरोधक असले पाहिजेत, निंदक सुद्धा असले पाहिजेत. निंदकाचे घर असावे जिल्ह्यात, निंदकाचे घर असावे तालुक्यात, निंदकाचे घर असावे गावात, निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलंय जवळ. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या कार्याला विरोधक हे असतातच. दगड त्याच झाडावरती पडतात ज्या झाडाला फळं असतात. बेसरमेच्या झाडाला कोणी दगड मारत नाही. आणखी एक वाक्य बोलू, अपकीर्ती त्याचीच होते ज्याची कीर्ती असते. कीर्ती नसणाऱ्या माणसाची अपकीर्ती सुद्धा होत नाही. निंदक असले पाहिजेत गावात. चांगल्या माणसाची परीक्षा घेण्याचा समाजाला अधिकार आहे. चांगल्या माणसाने परीक्षा दिली पाहिजे, समाजाने परीक्षा घेतली पाहिजे. परीक्षा द्यायचा अधिकार त्याला आहे ज्याने वर्षभर अभ्यास केला. बोर्डाला अधिकार आहे त्याची परीक्षा घ्यायचा. मग लग्न असलं तरी परीक्षा द्यावी लागते. पण दुसरं सद्भाग्य, गाडीत जाताना चर्चा झाली आमची, वर बापाची आणि वर माईची. काय भाग्यवान असतील म्हणे लेकर. लोकांच्या सत्यनारायण टाइमवर होत नाही. तर ह्या लेकरांच्या लग्नाच्या आधी रामकथेचं आयोजन आणि सप्ताहात कीर्तनात लग्न होणं एखाद्याचं जर सद्भाग्य असेल. 7 दिवसाचा सप्ताह आणि त्या सप्त्यात ज्या उभयताचा विवाह होतो ते वर आणि वधू किती भाग्यवान असतील माईव. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. काल मी बोलताना मुद्दाम विषय राखून ठेवला बरं का ताई. नवरीचं नाव काय आहे? मयुरी ताई. हा मयुरी, तू काल हजर नव्हती त्यामुळे मी एक विषय जरा बाजूला ठेवला. रामकथा प्रत्येक घराघरामध्ये रामायण व्हायचं. आज प्रत्येक घराघरामध्ये महाभारत होतं. विनंती असेल माझी तुम्हाला, पोरीच्या लग्नात कन्यादान करत असताना काही गोष्टी तिला कमी द्या, काही गोष्टी तिला जास्त द्या. पण एक वाक्य बोलू, लग्नामध्ये दान करत असताना आपल्या पोरीला संस्काराच्या स्वरूपात महाभारत दान करू नका, तर प्रत्येक मायबापाने रामायणच दान करावं पोरीच्या लग्नात. आणि भाग्यवानी ती मयुरी ताई. सासरची मंडळी एवढे पारमार्थिक उत्तम. अगदी घर म्हणजे घर नाही, घर म्हणजे चैतन्यच आहे. रुक्मिणी सारखी सासू भेटते तुला, पांडुरंगा सारखा सासरा भेटतोय. एवढं पारमार्थिक कुटुंब आहे. वाजवा ना टाळी. एवढं पारमार्थिक कुटुंब, घरात पोरगी नाही. काल त्यांनी खंत व्यक्त केली. काका बसलेत कुठं पण आलेत का? नाही 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 वर बाप. हा ते म्हणे ताई मला पोरगी नाही गड्या. एखाद्याची पोरगी वाट लावायची असेल तर मी थांबत नाही. वाक्य बोलू, एवढे भाग्यवान आहेत तुम्ही. जरी जाधव काकाच्या दारात 4 पोरी आहेत, त्यांची एक पोरगी तुमच्या घरात येते. तुमच्या घरात जरी पोरगी नसेल पण 2 पोरी लक्ष्मीच्या स्वरूपात कन्यादान करून तुमच्या घरात लक्ष्मीच्या स्वरूपात महापोलंडून येणारे, हे भाग्य काय कमी आहे का? आणि असे सासू सासरे भेटायला सुद्धा भाग्य लागतं. ज्यांना पोरीची एवढी कमतरता असते की सून आल्यावरती भरून निघते. आणि भाग्यवानीच ताई तू.
की प्रपंच चालू करत असताना आधी रामायण ऐकून तो प्रपंचात पदार्पण करते, यालाही भाग्य लागतं. आधी रामायण ऐकावं माईबापाने, मग प्रपंचात पदार्पण करावं. रामकथा समर्पणाची कथा आहे. रामकथा बंधू प्रेमाची कथा आहे. रामकथा सत्य आणि समर्पणाची कथा आहे. आज नेमकी याच गोष्टी कमी आहेत गड्या. फक्त मी तुम्हाला रामकथा सांगणार नाही, तर रामकथेच्या अनुषंगाने सामाजिक बाजू आणि समाजातील ज्वलंत विषयावरती मी हात घालणार आहे. 7 दिवसात तुमचा उद्धार हो की नाही मला माहिती नाही, पण तुमच्यात परिवर्तन नक्कीच घडून आणणार याची शाश्वती मी देते. या 7 दिवसात नाही तुम्हाला अयोध्येत गेल्यासारखं वाटलं ना, मी कथा करणं सोडून देईन गडे इथून पुढे. या 7 दिवसात तुम्हाला एकदा तरी असं वाटलं पाहिजे आपण अयोध्येत रामाचं दर्शन करून या ठिकाणी परत आलोत की काय. समर्पणाची कथा आहे मायबापी. आज समर्पण गरजेचं आहे. काय होतं, आज स्वार्थ आडवा येतो आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी. मला सांगायचंय पुढे तुम्हाला, पण आज मला शत्रू तुमच्या समोर ठेवायचा. गावात हत्ती आला की कुत्रे भुंकतच असतात, बरोबर आहे ना. काय हाती चले बाजार और कुत्ते भोके हजार. हत्ती ज्यावेळी गावात येतो कुत्रे भुंकतच असतात, त्यावेळी हत्तीने मागे फिरून पाहायचं नाही. भुंकणाऱ्या कुत्र्याला फेकून दगड मारण्यापेक्षा बिस्किट जवळ बाळगत जा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. हत्तीने मागे वळून पाहिलं, कुत्र्याची किंमत वाढत असते. हत्तीने त्याच्या मस्तीत चालायचं. अनेक समाजामध्ये तुम्हाला अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागेल. लोक सगळ्यांना नाव ठेवतात, चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटाईला नाव ठेवतात. परमार्थाच्या वाटेवर आलात, अनेक प्रकारचे संकट तुम्हाला पार करावे लागतील माईबाप. निंदक असावेत. तुकोबाराच्या जीवनात जर निंदक भेटले नसते तर तुकोबाराचं महत्व जगाला कळालंच नसतं. नाथ महाराजांच्या जीवनात निंदक भेटले नसते तर नाथ महाराजांची महती जगाला कळाली नसती. ज्ञानोबारांच्या जीवनात निंदक भेटले नसते तर ज्ञानोबारांचं महत्व जगाला कळालं नसतं. निंदक लोक काय करतात, तुकोबाराय तर म्हणतात की निंदा करणाऱ्यांचा तुम्ही द्वेष करू नका, प्रीती आगर करा साचा. तुका म्हणे त्याचा. उलट निंदक माणसावर तर तुम्ही प्रेम करा. निंदक माणसं, निंदा करणारी माणसं, चांगल्या माणसाला सज्जनाला त्रास देणारी माणसं काय करतात, बिना पैशाचे एखाद्या धोब्याला कपडे धुवायला दिले तर तो तुमच्याकडे पैसे मागेल. शिष्याला कपडे धुवायला दिले तर तो साबण मागेल, निरमा मागेल. पण निंदक माणसाला जर तुम्ही तुमचे पापरूपी कपडे धुवायला दिले, तो पैसेही मागत नाही, निरमाही मागत नाही, साबणही मागत नाही. आपण आपले पापरूपी कपडे धुवून स्वच्छ फुकटात स्वच्छ करून दिल्याशिवाय मात्र राहत नाही. असो, रामाने तर एका अहिल्याचा उद्धार केला. राम नामाने अनेक अहिल्याचा उद्धार केला. ती अहिल्या पतित होती. समाजात अनेक पतित आहेत. रामाने एका रावणाचा वध केला. राम नावाने अंतःकरणातला कामरूपी क्रोधरूपी रावण मारला. रामाने एका शबरीचं कल्याण केलं. परमात्म्याने अनेक भक्तांचा उद्धार केला. आणि तो कशा प्रकारे झाला याचा विचार आपण 6 दिवसामध्ये करणार आहोत. कालपर्यंत आपण कथेचा भाव श्रवण केला. कथा काय ऐकली पाहिजे, तिचा भावार्थ काय, भाव काय, मी काल सांगून गेले आपल्याला. रामकथा ही मंदिरातली कथा नाही, ती घराला मंदिर बनवणारी कथा आहे. रामकथा मंडपातली कथा नाही. रामकथा ही प्रपंचाची कथा आहे. भावाने भावाशी कसं वागावं यासाठी रामकथा आहे. कसा असावा भाऊ, भरताला जाऊन विचारा. भरतजी लक्ष्मणजी सांगतील माझ्या भावासारखा भाऊ असावा.